हॅलो स्टुडंट्स, मागच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याची डेफिनेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. आणि आपण बघितलं होतं की मून अराउंड दी अर्थ, सन आणि अर्थ अराउंड दी सन सेंट्रिपिटल फोर्समुळे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात. आता आपण स्टडी करणार आहोत की हे जे याचं ऑर्बिटल मोशन होते मूनचं आणि अर्थचं अराउंड द सन, तर हे यासाठी काही लॉज आहेत. स्पेशली लॉज पहिले आपण बघणार आहोत केप्लस लॉज. केप्लसनी लॉज कशा पद्धतीनं बनवले, कसे शोधले, याचं पहिले डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. हां, तर तुम्हाला कदाचित लक्षात असेल की गॅलिलिओने टेलिस्कोप बनवली होती आणि बिफोर गॅलिलिओ टेलिस्कोप नव्हते. त्याच्यामुळे जे काही ऑब्झर्वेशन झाले होते स्पेसचे ते विथ नेक आईजने झाले होते, म्हणजे उघड्या डोळ्यांनी विदाऊट युजिंग टेलिस्कोप जे काही ऑब्झर्वेशन झाले होते त्याच्या बेसिसवर बराच डेटा अवेलेबल होता. केप्लरनी हा सर्व डेटा स्टडी केला आणि त्याच्या लक्षात आलं की हे जे प्लॅनेट्स आहेत हे काय करतात, सर्टन लॉज फॉलो करतात. आणि खूप स्टडी केली त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी 3 लॉ बनवले. आपल्याला तेच लॉ स्टडी करायचे. खूप सिंपल लॉज आहे, व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या इझिली लक्षात येऊन जाईल. आणि या त्यांनी बनवलेल्या लॉजला आपण केप्लस लॉज म्हणतो. याचे 3 लॉज आहेत, आपल्याला 3 लॉज स्टडी करायचे आहेत आज. केप्लस फर्स्ट लॉ आहे हा. केप्लस फर्स्ट लॉ काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट इज एन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोसाय. आता तुम्ही 10th मध्ये आहे तर तुम्हाला मला वाटतं इलिप्स पण नसेल माहिती आणि त्याच्यानंतर फोसाय पण नसेल माहिती. तर आपण पहिले तोच टॉपिक पाहून घेऊ की व्हॉट इज इलिप्स. तर जसं इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे 1.4 आपल्या टेक्स्टबुक मधली, याच्यामध्ये आपण बघू शकतो की या पॉइंटवर सन आहे, तसाच एक पॉइंट इथे राहणार. तर हा जो शेप आहे या शेपला आपण इलिप्स म्हणतो आणि सन त्याच्या वन ऑफ द फोसायवर राहते. त्याचा केप्लरचा जो पहिला लॉ होता तो काय म्हणतो की जी प्लॅनेटची ऑर्बिट आहे, जे आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की प्लॅनेटची ऑर्बिट सर्क्युलर राहायला पाहिजे. हा सर्कल आहे का? हा सर्कल नाही आहे, हा इलिप्स आहे. तर एवढं सिंपल फर्स्ट लॉ आहे. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोसाय. आता फोसाय काय आहे हे बघायसाठी आपल्याला थोडंसं इलिप्सची स्टडी करावं लागेल, ती पण आपण करून घेऊ. ठीक आहे. हा पॉईंट हे सांगतोय की प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ही आहे इलिप्टिकल ऑर्बिट. कुठली ऑर्बिट? इलिप्टिकल ऑर्बिट. फिगर shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by the S. ठीक आहे. तर हा इलिप्स काय असतो थोडं बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया येईल. आईस्क्रीमचा कोन बघितलाय सर्वांनी, त्याचा वरचा जर पोर्शन पाहिला आपण तर हा सर्कल असतो. पण जर आईस्क्रीमच्या कोनला जर आपण असं इन्क्लाइन कापलं किंवा कुठल्याही कोनला जर आपण असं इन्क्लाइनली कापलं तर आपल्याला इलिप्स मिळणार. जर इन्क्लाइनली कापलं तर आपल्याला काय मिळणार? एलिप्स मिळणार. आपण बघू शकतो इथे 2 पॉइंट दिलेले आहे, F1 आणि F2. याला काय म्हणतो आपण? फोसाय. इलिप्स मध्ये 2 पॉइंट असतात महत्वाचे, त्याला काय म्हणतो आपण? फोसाय. F1 आणि F2. तर इलिप्स कसा ऑब्टेन करू शकतो आपण? इलिप्स इज द कर्व. इलिप्स इज अ कर्व. हा एक कर्व आहे. ठीक आहे. ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय इन्क्लाइन प्लेन. म्हणजे जर आपण कोनला इन्क्लाइन प्लेन मध्ये, म्हणजे सरळ नाही तर असा तिरपा कापला, तर आपण त्याला काय म्हणू? इन्क्लाइन प्लेन मध्ये कापला असं म्हणू. तर आपल्याला ही जी काही शेप मिळेल कापल्याच्या नंतर या शेपला आपण काय म्हणतो? इलिप्स. आणि त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, इलिप्स हॅज 2 फोकल पॉइंट्स. प्लुरल फोकल आहे, सिंग्युलर असलं तर फोसाय बनतो. इलिप्स हॅज 2 फोकल पॉइंट्स. जर 2 सांगायचं असेल तर आपल्याला फोकल पॉइंट बनावं लागेल. आणि 1 म्हणायचं म्हटलं असेल तर F1 इज अ फोसाय, F2 इज अ फोसाय. देर आर 2 फोकल पॉइंट्स F1 अँड F2. प्लुरल असलं तर फोकल म्हणायचं.
आली तुम्हाला डेफिनेशन लक्षात? इलिप्स कधी ऑब्टेन होतो आपल्याला, जर कोनला इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केलं, तर जो शेप मिळणार आपल्याला टॉपवर कट केल्याच्या नंतर त्या शेपला आपण इलिप्स म्हणतो. आणि कुठल्याही इलिप्सला दोन फोकल पॉइंट्स असतात, F1 आणि F2. जसं सर्कल मध्ये काय असतं, सेंटर पॉइंट असते, त्याला आपण तिथून आपल्याला रेडियस मिळते. मग F1 F2 वरून रेडियस मिळेल का? रेडियस नाही मिळणार, बट त्याचं एक कोरिलेशन आहे, ते आपण बघूया काय रिलेशन आहे F1 आणि F2 चं. तर हा पॉइंट काय म्हणतो, सम ऑफ डिस्टन्सेस of the two focal points from every point on the curve is constant. ठीक आहे, पॉइंट आपण डबल रिपीट करून घेऊ. जसं एक्झाम्पल सांगितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आता F1 आणि F2 हे दोन फोकल पॉइंट आहेत. आता या पॉइंट वरून जर आपण F1 आणि F2 च्या डिस्टन्सची ऍडिशन केली, किंवा या पॉइंट वरून आपण F1 आणि F2 च्या डिस्टन्सची ऍडिशन केली, तर या डिस्टन्सला म्हणू आपण AF1. A पासून या पॉइंटचं अंतर, A पासून या पॉइंटचं अंतर AF1 प्लस AF2. AF1 प्लस AF2 याची आपल्याला काहीतरी क्वांटिटी मिळेल. मग आपण काय करू, पॉइंट B वरून दोन्ही फोकल पॉइंटचं डिस्टन्स मेजर करू. याला म्हणू आपण BF1 आणि याला म्हणू आपण BF2. BF1 प्लस BF2. तर आपल्याला असं लक्षात येईल की AF1 प्लस AF2 म्हणजे A चं दोन्ही फोकल पॉइंट पासूनचं डिस्टन्स. पॉइंट A जो कुठे कर्ववर आहे, हा एक पॉइंट आपण घेतला कर्ववरती, याचं AF1 आणि AF2 हे डिस्टन्स याची ऍडिशन केली आपण. त्याच्यानंतर एक दुसरा पॉइंट घेतला, पॉइंट B, याचं पण दोन्ही पॉइंट पर्यंतच्या डिस्टन्सची सम केली. पहिलं घेतलं BF1, दुसरं घेतलं BF2. BF1 प्लस BF2. आपल्याला असं लक्षात येते, जर याचे कॅल्क्युलेशन केले तर हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, याची जेवढी क्वांटिटी येणार AF1 प्लस AF2 ची, तेवढीच क्वांटिटी BF1 प्लस BF2 ची येते. असं आपण कुठलाही पॉइंट कर्वेचरवर घेतला, जसा तिसरा पॉइंट जर आपण C घेतला, तर CF1 प्लस CF2 हे डिस्टन्स बरोबर AF1 प्लस AF2 किंवा BF1 प्लस BF2 याच्या बरोबर येईल. यालाच आपण स्टेटमेंट मध्ये कसं म्हणू शकतो, the sum of the distances of the two focal points from the every point on the curve. कर्वच्या कुठल्याही पॉइंटचं डिस्टन्स, कर्वच्या कुठल्याही पॉइंटचं दोन्ही फोकल पॉइंटच्या डिस्टन्सची सम, कर्वच्या कुठल्याही एनी फोकल पॉइंटच्या डिस्टन्सची सम कुठल्याही दुसऱ्या कर्ववर तुम्ही कुठेही दुसरा पॉइंट घ्या आणि त्याचं डिस्टन्सची ऍडिशन करा F1 पासून आणि F2 पासून, ते आपल्याला दरवेळेस कशी मिळेल, कॉन्स्टंट. द सम ऑफ डिस्टन्सेस ऑफ द टू फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. हा सेकंड लॉ, सॉरी हा इलिप्सचा आपला सेकंड महत्वाचा पॉइंट आहे. सेकंडला आपण नंतर स्टडी करू. इलिप्स तुम्हाला परत एकदा सांगून देतो. इलिप्स काय, इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय एन इन्क्लाइन प्लेन. इलिप्स हॅज टू फोकल पॉइंट्स. प्रत्येक इलिप्स मध्ये दोन फोकल पॉइंट राहणार, F1 आणि F2. आणि F1 F2 कसे असतात, द सम ऑफ डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉइंट्स फ्रॉम द एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. ठीक आहे, कुठल्याही पॉइंट वरून जर आपण टू फोकल पॉइंटचं डिस्टन्स घेतलं तर ते दरवेळेस आपल्याला कसं मिळेल, कॉन्स्टंट मिळेल. हे तीन महत्वाचे पॉइंट होते इलिप्स बद्दल. ठीक आहे, तर हे इलिप्स साठी महत्वाचं आहे. आणि आपला केप्लर्स फर्स्ट लॉ काय होता, एकदम सिंपल आहे. केप्लर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज एन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ एन प्लॅनेट सर्कल नाही राहत, काय असते, इलिप्स. आणि मग सन कुठे असतो, सन दोन पैकी एका फोकल फोसायवर असतो, विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोसाय. हा झाला फर्स्ट लॉ. आता आपल्याला केप्लर्स सेकंड लॉ बघायचा आहे.
तर केप्लर्स सेकंड लॉ काय म्हणतो? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हाय सेकंड लॉ. आपण थोडी डिटेल मध्ये स्टडी करून घेऊ. पूर्ण स्टडी झाल्यावर मग परत लॉ वर येऊ, तेव्हा मी तुम्हाला लॉ एक्सप्लेन करेन. तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण बघू शकतो. आता या पॉइंटचं जर आपण, या प्लॅनेटचं जर आपण पॉइंट ए पासून सन पर्यंत जर एक लाईन काढली, ठीक आहे, आणि ही लाईन एक ठराविक टाइम इंटरवल, फॉर एक्झाम्पल समजा टाइम इज इक्वल टू एक्स टाइम मध्ये ए बी एवढं डिस्टन्स कव्हर करते. एक्स टाइम मध्ये ए बी एवढं डिस्टन्स कव्हर करते. नंतर आपण एक दुसरा पॉइंट घेतला सी, आणि याचा पण एक्स टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर होते हे चेक केलं. तर एक्स टाइम मध्ये सुरुवातीला ए पासून बी पर्यंत एवढं डिस्टन्स कव्हर झालं. नंतर जेव्हा हा प्लॅनेट सी पोझिशनवर होता, तर त्यांनी एक्स एवढ्याच टाइम मध्ये सी पासून डी पर्यंत, म्हणजे सेम टाइम मध्ये सी पासून डी पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं. इथं आपल्याला लक्षात येईल टाइम सेम आहे. आपण एक्स टाइम इंटरवल घेतला, फॉर एक्झाम्पल 1 मंथ, 2 मंथ. जर 1 मंथ घेतलं असेल तर 1 मंथ, 2 मंथ घेतलं असेल तर 2 मंथ. तर इथं आपल्याला लक्षात येते ए बीचं डिस्टन्स सी डी पेक्षा जास्त आहे. टाइम सेम आहे. डिस्टन्स सेम आहे का? नाही आहे. ठीक आहे. तर जेव्हा कुठल्याही प्लॅनेटचं अराउंड द सन मोशन होते, तर आपल्याला लक्षात येते की सेम टाइम मध्ये सेम डिस्टन्स कव्हर होईल. हे आवश्यक आहे का? सेम डिस्टन्स कव्हर होत नाही. ठीक आहे. मग काय कव्हर होते? जर आता आपण लाईन एएस बघितली आणि लाईन सीएस बघितली, ही झाली आपली एएस, ही झाली आपली लाईन सीएस. जर आपण दोन लाईन्स बघितल्या एएस आणि सीएस, तर एक्स टाइम मध्ये ही लाईन इथून इथे इथे इथे, आणि एक्स टाइमच्या नंतर ही लाईन कुठे जाऊन पोहोचेल? पॉइंट बी वर जाऊन पोहोचेल. कुठे जाऊन पोहोचेल? पॉइंट बी वर. म्हणजे हा एरिया कव्हर करेल एएस बी म्हणू शकतो आपण. आणि सीएस लाईन एक्स टाइम मध्ये डी पर्यंत येऊन पोहोचेल, म्हणजे एवढा एरिया कव्हर होईल. जर आता आपण या एरियाचं कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही जॉमेट्री मध्ये वेगवेगळ्या शेपचं एरिया कॅल्क्युलेशन केलं आहे, हे नियरली कोनिकल शेप आहे. एक्झॅक्टली कोनिकल पण नाही आहे, हा कोनिकल, हा कोनिकल शेप नाही आहे. पण आपण जर याचा एरिया कॅल्क्युलेट केला, तर आपल्याला असं लक्षात येईल का प्लॅनेट एक्स टाइम ड्युरेशन मध्ये, कोणत्या ड्युरेशन मध्ये? एक्स टाइम ड्युरेशन मध्ये लाईन जॉइनिंग द सन फ्रॉम द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया, म्हणजे एरिया एएस बी आणि एरिया सीएस डी हे दोन्ही एक्स टाइम मध्ये कव्हर झाले आणि दोन्ही इक्वल आहे. म्हणजे इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण बघून घेऊया. द स्ट्रेट लाईन एएस अँड सीएस, स्ट्रेट लाईन एएस अँड सीएस sweeps equal area in equal interval of time, that is area ASB and area CSD are equal. हे दोन्ही एरिया कसे आहेत? इक्वल आहेत. परत एकदा लॉ पाहू. लॉ महत्वाचा आहे आणि याचं डिस्क्रिप्शन पण महत्वाचं आहे एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने. The line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. हा आपला लॉ आहे. लॉ विचारला तर 1 मार्क साठी एवढंच लिहायचं. डिस्क्रिप्शन म्हटलं तर पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला. 1 मार्क पेक्षा जास्त आलं तर डायग्राम सोबत पूर्ण लिहावं लागेल. एकच डायग्राम काढायची आहे. तर काय लॉ आहे? द लाईन जॉइनिंग प्लॅनेट अँड द सन, इथं एएस आहे आणि ही लाईन झाली, जर या पॉइंटवर असला तर मग ही झाली सीएस. काय करते? स्वीप्स इक्वल एरिया. किती टाइम मध्ये? सेम टाइम मध्ये, इन इक्वल टाइम इंटरवल. आपण इथे टाइम इंटरवल काय घेतला होता? दोन्ही ठिकाणी एक्स. इथे एएसबी एवढा एरिया कव्हर झाला एक्स टाइम मध्ये, इथे सीएसडी एवढा एरिया कव्हर झालाय आणि आपण एरिया कॅल्क्युलेट केला तर दोन्ही एरिया कशी येईल? सेम. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्लॅनेटचं जेव्हा
त्याच्या ऑर्बिटल मोशन मध्ये मुवमेंट होते ते इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर नाही करत, इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत नाही, पण इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल एरिया कव्हर करतो. हाच आहे आपला सेकंड लॉ. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा सेकंड लॉ होता. आता आपण थर्ड लॉ पाहूया. केप्लर्स थर्ड लॉ मध्ये काय केलेलं आहे, दोन गोष्टी घेतल्या आहेत. एक घेतलाय पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, एक पॉइंट आहे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, आणि दुसरं घेतलेलं आहे मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. जर समजा आपली ऑर्बिट सर्क्युलर असते ते मीन डिस्टन्स रेडियस एवढं आलं असतं, पण आता आपलं ऑर्बिट आपल्याला माहिती आहे इलेप्टिकल आहे, इथे फोसाय असतो, इथून डिस्टन्स x येणार, एवढं डिस्टन्स समजा y येणार, बरोबर आहे. मग आपण x प्लस y अपॉन 2 करू तर आपल्याला कोणतं डिस्टन्स मिळेल, ॲव्हरेज डिस्टन्स किंवा मीन डिस्टन्स मिळेल. असो, तर इथं रेडियसच्या ऐवजी कोणतं डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर केप्लर्स थर्ड लॉ मध्ये केप्लरने दोन गोष्टीचं रिलेशन दिलेलं आहे. एक तर टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. टाइम ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असणार अराउंड द सन रिव्हॉल्युशन करायसाठी लागणारा टाइम. फॉर एक्झाम्पल अर्थसाठी अराउंड 365.25 डेज आहे. अर्थचा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड किती आहे, 365.25 डेज आहे. बट इथे आपल्याला कुठल्याही प्लॅनेटचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कशासोबत रिलेशन दिलेलं आहे, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. डिस्टन्स कोणतं, मीन डिस्टन्स किंवा ॲव्हरेज डिस्टन्स. तर थर्ड लॉ काय झाला, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन साठी लागणारा जो काही वेळ आहे त्याचा स्क्वेअर घेतला तर तो स्क्वेअर आपल्याला कशाच्या प्रोपोर्शन मध्ये मिळेल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इज इक्वल टू नाही आहे, काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. मीन डिस्टन्स म्हणजे त्याचं जे काही ॲव्हरेज डिस्टन्स येत असेल. ठीक आहे. त्या डिस्टन्सचा आपल्याला काय घ्यायचं आहे, क्यूब. या डिस्टन्सच्या क्यूब सोबत पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर कसा प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इक्वल टू आहे का, तुम्हाला 9th मध्ये सांगितलं होतं डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून जर आपल्याला इक्वल टू ठेवायचं आहे तर काय घ्यावं लागेल, कॉन्स्टंट घ्यावं लागेल. तर बघूया आता आपण काय येतं. आता समजा एखाद्या प्लॅनेटचं आर हे आपण घेतलं ॲव्हरेज डिस्टन्स, मीन डिस्टन्स फ्रॉम द सन, आणि त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण घेतला टी. मग इथे रिलेशन काय मिळेल आपल्याला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण कॅपिटल टी घेतलाय तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर म्हणजे टी चा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर म्हणजे इथे कॅपिटल टी चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे कोणतं साइन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. इक्वल टू आहे का, नाही आहे. मग इक्वल टू आणायचं असेल तर आपल्याला काय ठेवावं लागते, कॉन्स्टंट. 9th मध्ये सांगितलं होतं, आता लक्षात ठेवा आपल्याला काय ठेवावं लागते, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काय करेल, एका टर्मला मल्टिप्लाय करेल. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब इंटू कॉन्स्टंट. सॉरी, इथे आपण जर कॉन्स्टंट ठेवला तर इथे आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन नाही देऊ, इथे आपण कोणतं साइन देऊ, इक्वल टू. म्हणजे काय इक्वेशन होईल आपलं, टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब इंटू कॉन्स्टंट. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर कशाच्या बरोबर येणार, आर क्यूबच्या बरोबर येणार, आणि कॉन्स्टंट. इथं फरक लक्षात घ्या, हे कोणतं साइन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं. इथे कॉन्स्टंट आहे का, नाही आहे. मग डायरेक्टली प्रोपोर्शनली आपण कॅल्क्युलेशन करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे आपल्याला कोणतं साइन पाहिजे, इक्वल टूचं साइन पाहिजे. आणि मग इक्वल टूचं साइन जर आपल्याला द्यायचं आहे तर आपल्याला याचा कॉन्स्टंट शोधावा लागतो. ठीक आहे. आणि याचा कॉन्स्टंट आपण के घेणार आहोत. जर आपण या आर क्यूबला या साईडला आणला तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय होईल, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट आपण काय घेणार आहोत, के. मोस्ट ऑफ द फिजिक्सच्या टॉपिकमध्ये एक कॉन्स्टंट टर्म घ्यावं लागते जर प्रोपोर्शनॅलिटी येत असेल, आणि मग आपण एक्सपेरिमेंट करून कॉन्स्टंटची व्हॅल्यू शोधतो. इथे आपल्याला कॉन्स्टंटचं नाव दिलं आहे के. हां, परत एकदा आपण थर्ड लॉची रिव्हिजन करून घेऊ. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन पण लिहावं लागेल. 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. अराउंड द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. काय,
the square of period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. If r is the average distance, mean distance, average distance म्हणजे mean distance of the planet from the sun, and t is the period of revolution, then t square is directly proportional to r cube. मग आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल काढायचं तर कोणतं साइन ठेवायचं आहे, इक्वल टू चं साइन ठेवायचं आहे. टी स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब, आणि इक्वल टू चं साइन दिल्याबरोबर आपल्याला एक कॉन्स्टंट लिहावा लागतो, कॉन्स्टंट, आणि आर क्यूबला या साईडला आणलं तर काय करेल, हा डिवाइड करेल. हे तुमचं इक्वेशन झालं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे नेहमी कॉन्स्टंट असते. हे इक्वेशनचा यूज करून, केपलरनी बनवलेल्या इक्वेशनचा यूज करून न्यूटननी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल शोधले. हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता थोडंसं आपण डिस्क्रिप्शन बघून घेऊ केपलरचं परत एकदा. आपला इम्पॉर्टंट पॉईंट संपलेला आहे. केपलरबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे. केपलरने ही जी लॉज, 3 लॉज बनवले ते सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ प्लॅनेट. पोझिशन काय होती प्लॅनेटची त्याच्या स्टडीवरून त्यांनी हे लॉ बनवले. त्याच्याकडे कुठलेही कॅल्क्युलेशन नव्हते, कुठलंही प्रूफ नव्हतं हे प्रूव्ह करायसाठी, पण त्यांनी ते लॉ बनवले. याच्यासाठी जे काही लॉ बनवले त्यासाठी तो काही एक्सप्लेनेशन डिरेक्टली देऊ नाही शकला. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज व्हाय प्लॅनेट्स ओबे धीज लॉ. ठीक आहे. मग हे लॉ किंवा प्लॅनेट हे 3 लॉ ओबे तर करतात, हे बरोबर होतं, पण का बरं करतात याचं रिझन नव्हतं. तर याचं रिझन कोणी शोधून काढलं, सर न्यूटननी. ठीक आहे. आणि याच्यावरून न्यूटननी काय केलं, त्याचं थेअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन पण जी सांगितलेली आहे ती या लॉचा यूज करून, या लॉच्या मदतीनं थेअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगायला न्यूटननी मदत केली. मग न्यूटनला मदत झाली. तर हे होते 3 केपलर्स लॉ. खूप इम्पॉर्टंट आहे. 3 लॉज तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला नोट्समध्ये पण देणार आहे मी. समजलं नसेल, काही क्वेरीज असेल तर मला मेसेज करा, फोन करा. ठीक. थँक्यू.